आणि आता पाहणार आहोत सविस्तर घडामोडी। सुरुवातीला पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे महापालिकेमध्ये महिला आरक्षणावरून मोठा गदारोळ झालाय। पुणे महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत। दोन्ही बाजूंनी तीव्र घोषणाबाजी करत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची सरबत्तीच पाहायला मिळाली। महिला आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात धोरण स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगत विरोधकांवर राजकारण केल्याचा आरोप केला। तर पुणे महापालिकेत देखील महिला आरक्षणावरून मोठा गदारोळ पाहायला मिळालेला होता। महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालं आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये आणि राज्यभरात उमटू लागले आणि त्याचाच भाग म्हणून पुणे महापालिकेत देखील मोठा गोंधळ पाहायला मिळाला। महिला आरक्षणावरून हा गोंधळ पुणे महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे आमने-सामने आलेले आहेत आणि यामध्ये विरोधकांकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले। महिला आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात धोरण स्पष्ट करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगत विरोधकांवर राजकारणाचा आरोप केला आहे। यशपाल सोनकांबळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। यशपाल, मोठा गदारोळ पुणे महापालिकेमध्ये महिला आरक्षणासंदर्भात। अगर लोकसभेमध्ये काँग्रेसने हे सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून नारी शक्ती वंदन विधेयक जे हाणून पाडलं, त्याचे पडसाद आता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत सुद्धा दिसून आले। एकूणच भाजप नगरसेवक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य नगरसेवकांनी एकमेकांच्या समोर आले आणि प्रचंड घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडण्यात आलं। एकूणच हा केंद्राचा जरी विषय असला तरी भाजपने मुख्य सभेच्या पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये हा विषय उचलल्यामुळे एकूणच गोंधळाची परिस्थिती होती। एकूणच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहता काही कालावधीसाठी कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे, परंतु पुन्हा एकदा मुख्य सभा काही वेळाने सुरू होईल। परंतु एकूणच नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यामुळे भाजप केंद्र, राज्य आणि शहर पातळीवर सुद्धा नाराज असल्याचं यावरून दिसून येते। सागर, नक्कीच यशपाल, धन्यवाद या माहितीसाठी।